नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण त्रिपुरारी पौर्णिमा विशेष सुंदर अशी 2 मोरांची रांगोळी काढून घेणार आहोत 4 ते 4 टिपक्यांमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी सर्वप्रथम इथे मी दिवा करून घेणार आहे. ह्या 2 टिपक्यांना मी या पद्धतीने असे जॉईंट करून घेते. नंतर हे 4 असे सरळ जॉईंट करून घेणार आहे. इथे मी या पद्धतीने आपल्या दिव्यांचा आकार करून घेणार आहे. या 2 टिपक्यांच्या मध्ये सेंटरला मी हे असे वक्र जॉईंट करून घेते दोन्ही साइडने या पद्धतीने, आणि हळूच असा खालून गोलाकार करून घेणार आहे. ते तुम्ही बघू शकता. आता आपण दिव्याची वात करून घेऊ. ह्या 2 टिपक्यांना या पद्धतीने मी असे जॉईंट करून घेणार आहे. मध्ये एक लंबगोल करून घेणार आहे. आता इकडनं 2 आणि इकडनं 2 असे टिपके उरलेले आहे. तर या टिपक्यामध्ये मी अशा पद्धतीने मोराचे मान आणि डोके तयार करून घेणार आहे. नंतर इथून असे या पद्धतीने मी त्याला जॉईंट करून घेणार आहे. आपल्या दिव्याच्या या टोकाला त्याच पद्धतीने इथेही मी करून घेणार आहे. पुन्हा सेम पद्धतीने मी अशा पद्धतीने इथे असे जॉईंट करून घेणार आहे. आता दिव्यामध्ये मी राणी पिंक कलर भरून घेणार आहे. आता इथे मी व्हाईट कलरने अशी थोडीशी डिझाईन तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सरळ रेषा करून पुन्हा आडव्या पण रेषा करून घेणार आहे. अशा पद्धतीने पुन्हा दिव्यामध्ये मी थोडीशी डिझाईन तयार करून घेते. अगोदर दोन्ही साइडने मी 2 पाकळ्या करून घेणार आहे, जेणेकरून आपला फुलांचा आकार अगदी व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने नंतर दिव्यामध्ये या पद्धतीने मी पुन्हा व्हाईट कलरचे लंब गोल करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट कलर असा डार्क करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता आपण दिव्याच्या वातीमध्ये कलर भरून घेणार आहोत. साइडने मी येलो कलर करून घेणार आहे. त्यानंतर मध्ये ऑरेंज कलर टाकून घेते.
आता मोरामध्ये मी छान असा स्काय ब्ल्यू कलर करून घेणार आहे. आता ब्ल्यू कलरने मी थोडासा असा शेड तयार करणार आहे चाळणीने. या पद्धतीने अशा पद्धतीने यामध्ये मी अशी डिझाईन तयार करून घेते. डोळे टाक काढून घेत आहे. यामध्ये मी ब्ल्यू कलरचा हलकासा डॉट देणार आहे. आपण मोराची चोच करून घेऊया. अशा पद्धतीने चोचीमध्ये मी असा रेड कलर भरून घेणार आहे. मोराचे तुरे करून घेऊया. सर्वप्रथम मी छोटा देणार आहे, त्यानंतर थोडासा मोठा, त्याही पेक्षा थोडासा मोठा, अशा पद्धतीने. आता मोराचा पिसारा तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आता यामध्ये मी कलर करून घेणार आहे. आता यामध्ये मी डार्क ग्रीन कलर टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने थोडस मध्ये मी रिकामं ठेवणार आहे, त्यामध्ये आपण दुसरा कलर ऍड करूया. त्रिपुरारी पौर्णिमेला मोराच्या रांगोळीचे विशेष असे महत्व आहे. अशा पद्धतीने
मी सर्व पिसाऱ्याला हिरवा कलर आतून देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. त्यानंतर स्काय ब्ल्यू कलरने मी अशा पद्धतीने लंब गोल करून घेणार आहे. अशाच पद्धतीने ऑरेंज कलर टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे. यावरती ब्ल्यू कलरने अशा पद्धतीने पुन्हा मी एक लंब गोल करून घेणार आहे. आता ब्ल्यू कलर टाकल्याच्या नंतर येलो कलर पुन्हा मी यामध्ये टाकून घेणार आहे. आता रेड कलरचा एक एक टिपका त्यामध्ये मी देणार आहे. अशा पद्धतीने आपले हे मोराचा पिसारा तयार झालेला आहे. दिव्याला मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेते. अशा पद्धतीने आपली ही 2 मोरांची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेला ही रांगोळी तुम्ही नक्की काढा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.